नमस्कार, टेक व्हिडिओ व्हायरल चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असे मामाचा मळा इथे घेऊन आलो आहे। तर आपण तर बघणारच हो, हा स्पेशल मिसळ पॉईंटसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप उत्कृष्ट जागा आहे। तर तुम्हाला मी मिसळ पुढच्या व्हिडिओमध्ये मिसळ खाताना पण मी तुम्हाला दाखवलं आहे की मिसळ कशी आहे, कशी त्याची चविष्ट काय आहे ते दाखवणार आहे। आपण स्टार्टिंगला आपण पहिले खेळण्यासाठी काय आहे, त्याच्यासाठी लहान मुलांना किंवा सगळ्यांसाठी फिरण्यासाठी काय हवेचं ठिकाण, थंड हवेचं ठिकाण पण म्हणतात। मखमलाबाद रोडला तुम्ही जर आले तर पुढे मखमलाबाद गावापासून थोडंसं तुम्हाला मध्ये यायचं आहे। मध्ये आल्यानंतर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर मामाचा मळा लागेल, त्यानंतर तुम्हाला इथं यायला भेटेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कंटिन्यू सगळ्या गोष्टी सांगतो। मामाच्या मळ्यामध्ये काय आहे आपण बघूया, स्वादिष्ट या मिसळचा आपण स्वाद पण घेऊया। ठीक आहे, चला तर मग माझ्याबरोबर। सुरुवातीला आलो आपण इथे, हे बघा लहान मुलांसाठी खेळायला पण आहे। हॅलो, काय दादा तुला काय? आदित्य गोसावी। आदित्य, ओके। लहान मुलांसाठी बघा इथे खेळण्यासाठी चॉकलेट हे तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया। थँक्यू। तुम्हाला निवांत मिसळ खायची असेल तर इथे एक भारतीय बैठक, त्या भारतीय बैठकमध्ये बघा
सुप्रसिद्ध असं चौरंगावर तुम्हाला मिसळ खायला इथं आनंद घेता येईल. तर काही आपले मित्रपरिवार इथं बसलेले आहे, ते आपण नाशिकमधून त्यांना विचारूया आणि त्यांच्याशी पण थेट बोलूया. ठीक आहे, आता बघूया आपण यांच्याशी बोलूया. दादा तुमचं नाव काय? माझं नाव निखिल पाटील. ओके, निखिल पाटील. नाशिकहून का आले, कुठून आले तुम्ही? आम्ही जळगाववरून आलो. अच्छा, हे बघा जळगावहून आलेले खास नाशिकला भेट देण्यासाठी मामाच्या मळ्याला. आणि दादा तुमचं नाव? सुमित पाटील. सुमित पाटील. तुम्ही? जळगाव. जळगाव. ओके, आता आपण यांच्याशी बोलूया. त्यांना इथं आल्यानंतर कसं वाटलं, इथलं वातावरण थोडंसं बोलू शकतात का तुम्ही? इथं मामाचा मळा म्हणून एक ठिकाण आहे नाशिकला. ओके. इथं सगळं असं खेड्यागावातलं कल्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. घोडे, राईडसाठी घोडे, रेल्वे केलेली आहे छान प्रकारे, आणि या प्रकारे असे झोपडी टाईप केलेलं आहे इथं. आणि एक भारतीय बैठक, बरोबर, आपण काहीतरी आनंद घेऊ शकतो तसं आपल्याला घरी घेता येत नाही, तसं आपण इथं घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके ओके, धन्यवाद. तुम्हाला मिसळ कशी वाटली? स्वादिष्ट वाटली का? मिसळची चव एकदम स्वादिष्ट आहे. ओके. जळगाव जिल्ह्यामध्ये अशी मिसळ आतापर्यंत खाल्लेली नाही. अच्छा, म्हणून आम्ही चव एकदम चविष्ट मिसळ फर्स्ट टाइम खातोय. ओके, दादांनी पण छान बोलले. दादा, आपण यांचा पण एक व्हिडिओमध्ये एक व्ह्यू तर घेऊया. दादा तुम्ही सगळे कुठून आलात? जळगाव. ओके, सगळे आपण जळगावचे मित्रपरिवार आहे. ओके, तर बघा जळगावहून नाशिकमध्ये या डेस्टिनेशनसाठी आले, सगळे फिरायला आले होते. फिरण्याच्या हिशोबाने बघा त्यांना मिसळ मामाचा मळा म्हटला म्हणजे निसर्गरम्य वातावरण तर नक्कीच पाहायला भेटणार. बघा इथं केळीचे झाडं पण आहे. बघा इथं केळीचे झाडं इथं स्पेशल बघा तुम्हाला बघायला भेटत आहे. हिरवगार असं वातावरण. म्हणजे एक मळा म्हटला म्हणजे शेती विभाग आणि शेतीमध्ये असताना बघा इथं बैलगाडी त्याची रायडिंग पण केली जाते. हे बघा अशा पद्धतीने
रायडिंग केली जाते बैलगाडीची. बघा तर रायडिंगमध्ये सुद्धा सगळेजण येतात इथं आणि रायडिंग करत असतात बैलगाडी. या ट्रेनमध्ये बसून एक चक्कर मारला जातो पूर्ण मळ्यामध्ये. एक साधारण 20 ते 30 रुपये तिकीट असतं फक्त. त्याच्यामध्ये तुम्ही बघा ह्या ट्रेनमध्ये बसून लहान मुलांसाठी इथं ट्रेन पण आहे. ही एक सवारी पण मारता येते, इथून चक्कर मारून दिली जाते. हे बघा इथं उंटची सवारी पण येते आपल्यासमोरून. उंटची सवारी ही बघा, ही बैलगाडीची मजा घेतात बघा. बैलगाडी एक मराठमोळ संस्कृती. आणि हे बघा अशा पद्धतीने यांनी बघा सुंदर एक जुन्या काळ आपल्याला आठवणार. आता गावाची पद्धत बघा. हॉर्स रायडिंगमध्ये हॉर्स रायडिंग चालू आहे. आला तर तुम्हाला इथे खेळण्यासाठी फिरायला जागा पण खूप आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे पूर्ण ग्राउंड आहे. ओके बघा इथे एक फॅमिली पण आलेली आहे. या फॅमिलीमध्ये आपण बोलूया. कुठून आलात सर तुम्ही? बघा ओझरून. ठीक आहे सगळे ओझरून आलेले आहे. कसं वाटलं सर मामाच्या मळ्यामध्ये? मिसळ पण खाल्ली का सर तुम्ही? ठीक आहे बघा इथे सुट्टीमध्ये. ओके ओके बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती स्माईल आहे. अशा पद्धतीने बघा सगळेजण इथं फॅमिली इथं येत असते. एक छोटा आपण त्यांना घेऊ. थँक्यू. आपण आज आलेलो आहे मामाचा मळा. तर मामाच्या मळ्यामध्ये आपण जी मिसळ खायला आलेलो आहे ते बघा. मिसळ आता आपल्यासमोर सुरू करतोय आपण मिसळचं. अशा पद्धतीने पहिले सुरुवातीला ते देतात बघा. त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे. एक पापड आहे, 2 पाव आहे, एक स्वीटमध्ये एक जिलेबी आहे बघा. स्वीटमध्ये जिलेबी आहे. त्यानंतर आपल्याला इथे तिखट रस्सा टाकायचा आहे. मग त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये रस्सा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये एकदम तिखट मामाचा मळा. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. बघा इथं मामाच्या मळ्यामध्ये आलेलं आपण डेस्टिनेशन. तो आपण असा मिक्स केला. त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊ आपण. तिखट तरीवाला विथ फॅमिली आपण आलो होतो इथे. मामाचा मळा. ओके तर आपण सुरू करणार होतो. थोडी सजावट करून घेऊ. मामाचा मळा स्पेशल मिसळ खणखणीत. आज खाऊन बघूया कशी आहे, कशी टेस्ट दिलेली आज. तुम्ही नक्की आवर्जून याल. मकपालाबाद गावापासून पुढे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आपण टेस्ट करूया आता. वा वा वा. चला पटकन आपण टेस्ट करूया. ठीक आहे. सुंदर, खूप सुंदर चव आहे. जरूर तुम्ही एकदा या मामाच्या मळ्यामध्ये. पापड पण आहे. आम्ही भजी पण मागवली होती, थोडीशी भजी, कांदा भजी. अशा पद्धतीने बघा ही आहे मिसळ. मामाचा मळा स्पेशल मिसळ. आता खूप भूक लागली. खाऊन घेतो, त्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलतो.